संविधानाने प्राप्त झालेल्या मतदानाचा अधिकार बजावण्याचा उत्सव अर्थात नगरपालिका निवडणुकांचा रणसंग्राम संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे हे आपण सर्व पाहतच आहोत. आणि याकरिताच संपूर्ण खेड शहरवासियांना आवाहन करण्यासाठी मी या व्हिडिओच्या माध्यमातून खेड शहरवासियांच्या समोर आलेलो आहे. मंडळी, खेड शहरामध्ये शिवसेना रुजवली कोणी? स्वर्गीय प्रबोधनकार ठाकरे साहेबांनी आणि शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली. आणि ही शिवसेना खेडमध्ये रुजवण्याचं काम खऱ्या अर्थाने कोणी केलं असेल तर स्वर्गीय किशोरभाई कानडे साहेब यांनी खेडमध्ये शिवसेना रुजवली, वाढवली. आणि म्हणून या निमित्ताने हे खेडवासियांना आवाहन करताना मला स्वर्गीय किशोरभाई कानडे यांचं स्मरण करणं क्रमप्राप्त वाटत आहे ठरतं. या निवडणुकीला मी उत्सव असं म्हणालो. हा उत्सवच असतो एक प्रकारे. संविधानाने दिलेला आपल्याला अधिकार आहे, संविधानात्मक उत्सव. तसं पाहिलं तर उत्सवाचे प्रकार म्हणजे धार्मिक सोहळ्याला, आनंदाच्या सोहळ्याला, अशा सोहळ्यांना आपण उत्सव म्हणतो. आणि उत्सव साजरे करण्याचा दुसराही प्रकार असतो. त्याप्रमाणे म्हणजे वाईट प्रवृत्ती किंवा विकृती किंवा दुष्ट शक्ती यांना ठेचून काढण्याचेही काही पारंपरिक उत्सव आपण साजरे करत असतो. 2014 पासून हा जो निवडणुकीचा उत्सव आहे तो 2014 पासून थोडाफार बदलताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि तो 2022 नंतर या निवडणुकीचा उत्सवामध्ये फार परिवर्तन झालं. खऱ्या अर्थाने 2022 पासून आजपर्यंत सत्तेत असणारे ज्या पद्धतीने राज्याचा कारभार हाकत आहे ते पाहता वाईट प्रवृत्ती, दुष्ट शक्ती ठेचण्याचा हा पारंपरिक उत्सव आहे. आणि ह्या उत्सवात खऱ्या अर्थाने आपण सर्वांनी सहभागी होणं गरजेचं आहे. आणि या वाईट प्रवृत्तीला ठेचून काढण्यासाठी आपण सर्वांचं सहभाग या निवडणुकीच्या मध्ये मतदानाच्या स्वरूपाने आपल्याला सहभागी होणं गरजेचं आहे. मंडळी, लोकसभेतील दारुण पराभवानंतर विधानसभेतही ही नामुष्की येऊ नये म्हणून सत्ताधाऱ्यांनी मतपेटीसाठी आणलेली योजना म्हणजे लाडकी बहीण. खरं तर ही विधानसभेसाठी ही लाडकी बहीण योजना आणली गेली. त्याच्यामागे मोठा स्वार्थ होता आणि विधानसभेमध्ये त्याचा उपयोग झाला. परंतु आपण सगळे पाहताय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज नगरपालिका निवडणुकीसाठी सुद्धा सत्ताधाऱ्यांकडे केवळ लाडकी बहीण हाच एक मुद्दा आपल्या सर्वांना दिसतोय. आणि या लाडकी या योजनेचा सुद्धा श्रेय घेण्यामध्ये सत्तेमधील तीनही पक्ष यांच्यामध्ये चढाओढी आहे असं आपल्याला सगळ्यांना दिसतंय. तो प्रत्येक जण म्हणते की ही लाडकी बहीण योजना आम्ही आणली. तिघांमध्ये श्रेयवादाची लढाई आपल्याला प्रसार माध्यमाच्या माध्यमातून दिसतंय. हा झाला राज्य पातळीवरचा विषय प्रचाराचा. परंतु मी खेड शहरवासियांना आवाहन करताना खेड शहरवासियांना मला असं विचारायचं आहे, शहराचा विकास झाला का हो? तर आपण सर्वांनी जर शांतपणे आत्मपरीक्षण केलं, संपूर्ण व्यवस्थित विचार केला तर आपल्या शहराचा काय विकास झाला? गेली 30-35 वर्ष सत्ता असणाऱ्यांनी खेड शहराचा कायापालट करायला हवा होता, तसा केला का? या सगळ्यांचा आपण खऱ्या अर्थाने विचार करण्याची वेळ आता आलेली आहे. जी मंडळी गेली 30-35 वर्ष सत्तेवर आहेत
ह्या खेड शहरावर ज्यांची सत्ता आहे, खेड शहरावर या मतदारसंघावर ज्यांची सत्ता आहे, भले गेली 3-4 वर्ष प्रशासक या नगरपालिकेवरती बसलेला असला तरी प्रशासक बसलेला असतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने सत्ता ही ज्यांची राज्यावर सत्ता असेल त्यांचं नियंत्रण असतं. यात गेली 30-35 वर्ष सत्तेवर असणाऱ्यांनी काय केलं? आज नगरपालिका निवडणूक चालू आहेत आणि या नगरपालिका निवडणुकीमध्ये सुद्धा केवळ आश्वासन देण्याचं काम चालू असताना आपण पाहतोय. मंडळी, 1990 पासून आपण सर्व विविध घोषणा, मोठे मोठे आश्वासनं आपण ऐकत आलो. त्याच्यापैकी किती घोषणा, किती आश्वासनं पूर्ण झाली याचा विचार करणं आपल्याला गरजेचं आहे. आपण या मोठ्या मोठ्या घोषणांपैकी काही ठराविक घोषणा आहेत. 67 TMC पाणी, कोयनेचं पाणी आपण इकडे वळवणार, अशा घोषणा आपण ऐकल्या. त्या पूर्ण झाली का? अस्तित्वात येताना पाहिली का? कोकणचा कॅलिफोर्निया करणार म्हणून सुद्धा मोठ्या मोठ्या घोषणा झाल्या. परंतु आज या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने कोकणचा कॅलिफोर्निया सोडा, शहरामध्ये जो तलाव आहे त्या शहरामधल्या खाम तलावाच्या तिथे दुबईच्या धर्तीवर फाउंटन करण्याच्या आता घोषणा होत आहेत. कोकणचा कॅलिफोर्निया राहिला बाजूला, परंतु शहरामधल्या तलावामध्ये दुबईच्या धर्तीवरती फाउंटन करण्याची घोषणा आता आपल्याला ऐकायला मिळत आहे. म्हणजे हे हवंय सुशोभीकरण, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, परंतु ही प्राथमिक गरज आहे का मंडळी? शहरामधल्या नागरिकांना ज्या प्राथमिक समस्या भेडसावत आहेत त्या कधी सुटणार? कायमस्वरूपी रस्ते, पाणी, वीज याच्यामध्ये शहरवासीयांना अडकवून ठेवलेले आहे. या अशा काही घोषणांपैकी अजूनही काही घोषणा किंवा बॅनर स्वरूपात आपल्याला काही कामं दाखवली गेली 2-3 वर्षापूर्वीपासून की खेडमध्ये क्रोकोडाईल पार्क करू, याच्यासाठी कोट्यवधी रुपयांचे बॅनर लागलेले आपण पाहिले. झालं का क्रोकोडाईल पार्क? तलावाचं सुशोभीकरण करण्याचे सुद्धा कोट्यवधीचे बॅनर लागले. झालं का तलावाचं सुशोभीकरण? आज नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने त्याच घोषणा आपण पुन्हा ऐकतोय. या कामासाठी एवढे कोटी आलेत, त्या कामासाठी तेवढे कोटी आलेत, आहेत कुठे? सरकारी दरामध्ये MRI ची सुविधा देऊ, ही सुद्धा घोषणा आपण ऐकलेली आहे. रक्तपेढी आपण आणू, ह्या घोषणा ऐकलेल्या आहेत. तरुणांच्या हाताला रोजगार देऊ, ह्या तर सतत ह्या घोषणा केल्या जातात. किती तरुणांना रोजगार दिला जातो याचं सुद्धा आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. निवडणुका आल्या की तरुणांचा रोजगार, ह्या घोषणा, कोको कोला कंपनी, ह्या सगळ्या गोष्टींचं मेळ घातला जातो निवडणुका आल्यानंतर. परंतु इतके वर्षामध्ये खेड शहरामध्ये काय कायापालट झाला? खेड शहर जसं आहे तसंच आहे. आश्वासनं कामांची, रोजगाराची हे मुद्दे आहेच, परंतु निवडणुका आल्यानंतर काही सामाजिक, धार्मिक विषय घेऊनही काही भावनिक मुद्द्यांचा आधार घेतला जातो. मुस्लिमांचे आम्हीच कैवारी हे दाखवण्यासाठी खूप मोठी धडपड पाहायला मिळते आपल्याला. पण आपण हे पाहतोय या सरकारमधल्याच यांच्या महायुतीमधल्या मित्र पक्षामधले, मग ते निलेश राणे असो किंवा मोहित कंबोज असो किंवा आणि सरकारमधले जे इतर मित्र पक्षातले जे काही मंडळी आहेत, अधिकृत शपथ घेतलेले मंत्री महोदय सुद्धा ज्या वेळेला याच मुस्लिम समाजाच्या विरोधात अत्यंत जहरी गरळ ओकतात त्यावेळेला यांना रोखण्याचं काम का नाही होत? खेडमधून त्याला का थांबवलं जात नाही? आपण मुस्लिमांचे कैवारी आपल्याला जेव्हा सांगतो त्यावेळेला आपण त्याच आपल्या मुस्लिम बांधवांच्या बाबतीत जेव्हा विरोधात गरळ ओकली जाते त्यावेळेला आपण त्या बोलणाऱ्याला थांबवलं पाहिजे ना.
अत्यंत टोकाची मुस्लिम समाजाच्या विरोधात अत्यंत टोकाची गरळ ओकली जाते, अशा प्रत्येक वेळी मुस्लिम समाजाप्रती असलेलं प्रेम जातं कुठे? मग आपणच मुस्लिम समाजाचे कैवारी आपण जेव्हा म्हणतो त्यावेळेला एका बाजूला आपण म्हणतो, दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवरती प्रभावित होऊन जेव्हा मुस्लिम समाज उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभा राहतो, एकजुटीने उभा राहतो, तेव्हा मात्र उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं म्हणून त्यांच्यावर टीका होते. म्हणजे उद्धव ठाकरेंनी मुस्लिम समाजाच्या पाठीशी उभं राहिलं की त्यांनी हिंदुत्व सोडलं, आणि आपण मुस्लिम समाजाच्या पाठीशी उभं राहिलं की आम्ही मुस्लिम समाजाचे कैवारी. हा जो भेदभाव आहे त्याचा विचार आपण खऱ्या अर्थाने आपण शहरवासियांनी केला पाहिजे, सर्वच समाजाने केला पाहिजे. निवडणुका लढवत असताना सामाजिक किंवा धार्मिक किंवा जातीय अशा ह्या मुद्द्यांवरती निवडणुकीचे मुद्दे लक्ष केंद्रित न करता 100% रोजगाराच्या किंवा विकासाच्या मुद्द्यांवरती हे मुद्दे निवडणुकीला आणले पाहिजेत असं, आणि निवडणूक लढवली पाहिजे. आणि सुज्ञ मतदारानेही सामाजिक, धार्मिक, जातीय ह्या मुद्द्यांना बळी न पडता रोजगार किंवा विकासात्मक गोष्टींवरती मतदान केलं पाहिजे असं मला वाटतं. अनेक वेळा बोलताना विकासाचे मुद्दे चा विषय जेव्हा येतो किंवा लढाईचा विषय येतो त्यावेळेला मीच त्याला मोठं केलं, मीच त्याला कपडे दिले, चप्पल, बूट हे मुद्दे निवडणुकीचे नाही आहेत. हे निवडणुकीचे मुद्दे असू शकत नाही. आणि आजच्या मतदाराला हे असे मुद्दे अजिबात पटत नाहीत किंवा त्यांना ते अजिबात अपेक्षित नसतात. खेड शहराच्या विकासाच्या दृष्टीने जर पाहायचं झालं, आपल्या खेड शहराच्या विकासाने जर पाहायचं झालं, संपूर्ण म्हणजे त्या शहराच्या विकासाबाबतीत बोलायचं म्हटलं, विचार करायचा म्हटलं तर काय अवस्था आहे आपल्या खेड शहराची? संपूर्ण शहरामध्ये एकही रस्ता सुस्थितीत नाही आहे. अक्षरशः खड्डेमय रस्त्यांचं साम्राज्य संपूर्ण खेड शहरामध्ये आपल्याला बघायला मिळतं. आणि या परिस्थितीमध्ये खेड शहर संपूर्ण शहरात धुळीचं साम्राज्य बघतोय. आणि या संपूर्ण शहर धुळीमध्ये अडकल्यामुळे शहरवासियांच्या किंवा शहरातील ग्रामस्थांचं आरोग्य धोक्यात आलेलं आपण पाहतोय. दम्याचे विकार, धुळीमुळे होणारे विकार हे खेड शहरवासी सध्या भोगत आहेत गेले बरेच कालावधी. जर आरोग्याच्या दृष्टीने बोलायचं म्हटलं तर खेड शहरामध्ये नगर परिषदेचा दवाखाना हा जो विषय आहे, किती शहरवासियांना त्या नगरपालिकेच्या सरकारी दवाखान्याचा किती शहरवासियांना त्याचा लाभ कितपत होतो, म्हणजे हा एक विषय संशोधनाचा आहे. मुळात खेड नगरपालिकेचा दवाखाना पूर्ण शहर ओलांडून गेल्यानंतर तो एका साईडला आहे. तो खऱ्या अर्थाने तो हॉस्पिटल जरी नाही आणता आलं तरी ओपीडी स्वरूपात एखादं काउंटर, एखादं सेंटर शहराच्या मध्यभागी असायला हवं, तर खऱ्या अर्थाने खेड शहरवासियांना त्या नगरपालिकेच्या दवाखान्याचा लाभ घेता येईल असं मला वाटतं. संपूर्ण खेड शहरामध्ये विकासात्मक गोष्टी करायच्या म्हटल्या तर ज्यावेळेला आपण वाहन घेऊन जातो बाहेर, घराबाहेर किंवा कुठल्या कामानिमित्त किंवा शहराच्या बाहेरून जो ग्रामीण भागातला जो जे ग्रामस्थ येतात किंवा जे पर्यटक येतात, आज खेड शहरामध्ये नगरपालिकेच्या हद्दीमध्ये पार्किंगची व्यवस्था अजिबात नाही आहे. वाहन पार्किंगची व्यवस्था अजिबात नाही आहे. म्हणजे विकासात्मक गोष्टी जर बोलायच्या असतील तर वाहन पार्किंगची व्यवस्था असणं फार गरजेचं आहे. त्याचबरोबर मच्छी मटण मार्केटची अवस्था काय आहे? वेळोवेळी मच्छी मटण मार्केटसाठी निधी येतो, खर्च केला जातो, परंतु आज मच्छी मटण मार्केटची अवस्था काय आहे हा सुद्धा विचार शहरवासियांनी करणं गरजेचं आहे. शहरातील अनेक भागात
मुबलक आणि नियमित पाणी पुरवठा होत नसल्याच्या अनेक वेळा तक्रारी ऐकायला मिळतात. शहरामधल्या उद्यानांची काय परिस्थिती आहे हो? लाखो कोट्यवधी खर्च करूनही शहरातील उद्यानं अक्षरशः ओसाड आणि बंद अवस्थेत आहेत असं आपल्याला पाहायला मिळतं. हे सर्व विकास कामांचा म्हणजे उणिवा बोलत असताना नैसर्गिक जेव्हा आपत्ती येते, म्हणजे दरवर्षी पावसाळा येतो. दरवर्षी पावसाळ्यामध्ये, संपूर्ण पावसाळ्यामध्ये किमान एकदा तरी आपली खेड शहराची बाजारपेठ पाण्याखाली जाताना आपण दरवर्षी पाहतो. काय याच्यावरती कायमस्वरूपी उपाय केलाय सत्ताधाऱ्यांनी आजपर्यंत? गाळ काढण्याचा प्रयत्न किंवा गाळ काढण्याचे ऍडव्हर्टाईज किंवा गाळ काढण्यासाठी खर्च, ह्या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या मागील काही 1-2 वर्षांमध्ये, परंतु ते यशस्वी झालं का? आता ह्या जो गेला पावसाळा, त्या गेल्या पावसाळ्यामध्ये सुद्धा खेड शहर पाण्याखाली गेलं. म्हणजे कायमस्वरूपी उपाययोजना आजपर्यंत खेड शहरासाठी केलेली नाही. आणि या बाजारपेठ पाण्याखाली जात असल्यामुळे खेड शहरामध्ये संपूर्ण बाजारपेठ किंवा संपूर्ण व्यापाऱ्यांचे अतोनात हाल आणि नुकसान होताना आपण सर्व पाहतोय. हे सर्व गोष्टी होत असताना तरुणांच्या म्हणजे शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने जी काय जिम, व्यायामशाळा अशा गोष्टी ह्या केल्या पाहिजेत, त्या होताना दिसत नाही आहेत. शहरामध्ये आज जिम आहेत, परंतु त्या पैसे देऊन प्रायव्हेट जिम आहेत, परंतु प्रशासनाच्या माध्यमातून किंवा राज्यकारभार हातात असलेल्या नगरपालिकेच्या माध्यमातून एकही जिम मुलांच्या, तरुणांच्या आरोग्याच्या दृष्टीने इथे झालेली दिसत नाही आहे. हे सर्व पाहिलं, संपूर्ण शहरामध्ये रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर खेडच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त बकाल अवस्था खेड शहरामध्ये आता पाहायला मिळते. असं खेड शहर बकाल अवस्थेत करून ठेवलेलं आहे. खेड शहरामध्ये संपूर्ण विकास कामांच्या दृष्टीने भूमाभूम आहे. आणि मी खेड शहरवासियांना यासाठीच मी आवाहन करेन, खेड शहरातील हे चित्र जर बदलायचं असेल आपल्याला, तर ही संधी आत्ता आहे. गेली 30-35 वर्ष, गेले अनेक वर्ष जे सत्ता उपभोगतायत, जे राज्यकारभार करतायत, आणि तरीही अवस्था जर खेड शहराची बकाल अवस्था होत असेल, तर आता जी निवडणूक आलेली आहे आणि उद्या जो मतदान होणार आहे, त्या मतदानामध्ये खेड शहराचं बदल करण्याची संधी आलेली आपल्यासमोर आलेली आहे. आणि म्हणून मी खेड शहरवासियांना मी नम्रपणे आवाहन करेन की खेड शहरामधील हे सगळ्या गोष्टी बदलायच्या असेल तर महाविकास आघाडी आणि सोबत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ज्या उमेदवार आहेत, नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार आहेत, अतिशय सुशिक्षित उमेदवार आहेत, बीकॉम झालेल्या उच्च शिक्षित उमेदवार सौ सपनाताई ऋषिकेश कानडे यांचं चिन्ह आहे मशाल. त्या मशाल चिन्हासमोरचं बटन दाबून महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या या उमेदवार यांना भरघोस मताने आपण निवडून द्या. या उमेदवार अतिशय सुशिक्षित असल्यामुळे, वैचारिक पातळी एक चांगले असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींवरती अतिशय चांगल्या पद्धतीने प्लॅनिंग करून, नियोजन करून विकास कामं हाताळण्याची त्यांची स्वतःची कुवत आहे. एक उत्तम व्यावसायिक आणि फायनान्स क्षेत्रामध्ये काम केलेल्या अनुभव असलेली या व्यक्तिमत्व आहे. अशा व्यक्तिमत्वाला आपण नक्की संधी द्या. मला पुन्हा आपल्याला आठवण करून द्यायची आहे की खेड शहरामध्ये या सौ सपनाताई कानडेंना आपण निवडून दिलं तर खऱ्या अर्थाने स्वर्गीय किशोरभाई कानडे साहेब यांना खऱ्या अर्थाने भावपूर्ण म्हणजे श्रद्धांजली दिली असं आपल्याला एक पोच, आपण त्यांच्या कार्याची पोच आपण दिली असं आपण समजूया. आणि त्याचबरोबर खेड शहरातील महाविकास आघाडीचे इतर सर्व उमेदवार, सौ सपनाताई कानडे यांच्यासोबत असणारे इतर सर्व उमेदवार, मग जिथे मशाल चिन्ह असेल
त्या मशाल चिन्हासमोरचं बटन दाबा. जिथे तुतारी वाजवणारा मनुष्य असेल त्या तुतारीच्या समोरचं बटन दाबा. जिथे हाताचं चिन्ह असेल त्या हाताच्या चिन्हासमोरील बटन दाबा. आणि जिथे घड्याळाचं चिन्ह असेल ते घड्याळाच्या चिन्हासमोरील बटन दाबा. अशा पद्धतीने महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना आपण भरघोस मताने निवडून द्या, विजयी करा आणि खऱ्या अर्थाने खेड शहरातील क्रांतिकारी बदलाचे आपण साक्षीदार बना, असे माझे नम्र आव्हान आपण खेड शहरवासियांना मी नम्र आवाहन करतो. इथेच थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.